तुम्ही माझ्या पाठीमागे एक भजन म्हणायचंय, बाकीची कुणी म्हणणार नाही. कारण का मामांनी मला सांगितलंय जर तुम्ही त्यांना नाही भजन म्हणायला लावलं तर मग तुमच्या कीर्तन करण्याला काही उपयोग नाही. आता तुम्ही बसलेल्यांनी विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल थोडा तरी आवाज येऊ द्या माझ्याकडे विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आता इकडे आमच्या पार्टीचा आवाज बघा. सुंदर माझ जात ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाविठला सासू आणि सासरा त्यांना लवकर विसरा सासू माझी सासरा त्यांना कधी मावशाला मला काही जायचंय. सासू आणि सासरा धीरत विसरा कीर्तनाला ज्या महिला आल्या त्यांना तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा किंवा आपण गुणगुणू शकतो. सुंदर माझ जात ग फिरत भौतुके. आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या आता जातच नाही. एका महिलेला विचारलं जात कसलं होतं म्हणते म्हणजे आता जात नाही. मग एका मावशीनं म्हणजे आपल्या आजीनं आईनं दळायला सुरुवात केली. आणि दळायला सुरुवात केली की शेजारच्या महिलांना वाटतं तिला चिठ्ठीला वेळ तिथे होईल. आता तिथल्या त्या मामांच्या दरबारात आलत्या म्हणून त्यांना म्हणता येत. तिनं सुरुवात केली सकाळी सुंदर माझ जात ग फिरत भौतुके. शेजारी उठली आणि शेजारीनं सुद्धा सुरू केलं. पण शेजारीने वेगळंच म्हणत होती. तिचं म्हातार 8 वाजता उठत नव्हतं. तिनं त्याच्यावरच उभी तयार केली. रामाच्या गपारामध्ये जात वाजत वंगा वंगा. आता घरी झोपल्यात का नाही त्या आज्या म्हणतात बरोबर आपल्या मापात लागले. जात वाजत वंगा वंगा उठ रे गोदडीत या सोंगा रुंग 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 रुंग. आणि मग आता गोदा मावशी म्हणायला लागले की दरू मावशी म्हणायला लागली. दरू मावशी म्हणायला लागली की पारू मावशीनं सुरुवात केली. आंब्याच्या ग झाडाखाली माझा बंधुरा या दारू काढी. कोणी मेल्यानं केली खोडी आली पोलिसाची गाडी रंग 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 रंग. असा जर आपण विश्वास ठेवला तुम्ही विश्वास कशावर ठेवायला पाहिजे. सुंदर माझ जात ग फिरत भौतुके म्हणजे मामांवरती विश्वास ठेवायचा. मामांची आई सुंदर आई आणि मामांचे वडील मायाप्पा यांना 12 वर्ष मुलबाळ नव्हतो. जसं मा जिजाऊ साहेबांना सुद्धा 12 वर्ष पुत्र रत्न नव्हतं. पण ज्यावेळी एखाद्या वेलीला फूल लागतं त्यावेळी ती वेल फुलून चांगली दिसते. तसं मा जिजाऊ साहेब सुद्धा आई तुळजा भवानीची सेवा करायच्या. आणि आई तुळजा भवानीची सेवा करताना आई तुळजा भवानी मागायची काय. या महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही. माझ्या तोटे असा मुलगा जन्माला